Hello students, from the topic the elements of group 16th, 17th and 18th. Today we shall consider about the element chlorine, how it is prepared and which are its chemical and physical properties. Chlorine, it is the group 17th element. 17th ग्रुप मधला एक एलिमेंट क्लोरीन हा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण 17th ग्रुप मधला आणि याच्या तो कसा प्रिपेअर केला जातो. प्रिपरेशन ऑफ क्लोरीन लार्ज स्केलवर तयार करायचं असेल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर कुठल्या मेथडनं आणि स्मॉल स्केलवर करायचं असेल तर आणि त्यानंतर त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या युजेस कोणत्या याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करूया. क्लोरीन हा इलेमेंटल स्टेटमध्ये जो पहिल्यांदा शोध लावला गेला तो शिले या सायंटिस्टनं जर्मन स्वीडिश सायंटिस्ट होता यानं हा शोध लावला आणि त्यानंतर तो इलेमेंटल स्टेटमध्ये आहे हे डेव्ही या सायंटिस्टनं सांगितलं. क्लोरीन हे त्याचं नाव क्लोरस या ग्रीक शब्दावरून दिलं गेलं. ग्रीक शब्द त्याचा अर्थ आहे ग्रीनिश येलो. क्लोरीनची एक प्रॉपर्टी आहे तो ग्रीनिश येलो गॅस म्हणजे त्याचा जो कलर आहे तो ग्रीनिश येलो कलर असतो, पेल ग्रीनिश येलो कलर, आणि या शब्दावरूनच याचं नाव क्लोरीन ठेवलं गेलं. क्लोरीन तयार करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये पहिली पद्धत ज्या मेथडनं क्लोरीन सुरुवातीला शोध लागला त्याचा ते म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ HCl. फर्स्ट मेथड बाय दी ऑक्सिडेशन ऑफ HCl. या ऑक्सिडेशन ऑफ HCl साठी दोन ऑक्सिडायझिंग एजंट वापरले जाऊ शकतात. एक MnO2 मॅंगेनीज डायऑक्साईड आणि दुसरा KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. MnO2 हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला जातो. याचा अर्थ त्याचं स्वतःचं रिडक्शन होतं आणि HClचं ऑक्सिडेशन होतं. इथं लक्षात घ्या, ऑक्सिडेशन म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धती शिकलो. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इथं साधा आपण लक्षात ठेवू शकतो HCl मधून हायड्रोजन रिमूव्ह केला गेला आणि तो हायड्रोजन रिमूव्ह करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कोण वापरला MnO2. त्याचं स्वतःचं रिडक्शन झालं. इथं याचा ऑक्सिडेशन नंबर आहे +4 आणि तो कन्व्हर्ट झाला MnCl2 मध्ये. इथं त्याचा ऑक्सिडेशन नंबर झाला +2. याचा अर्थ याचं स्वतःचं रिडक्शन झालं अँड सो MnO2 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण HClचं ऑक्सिडेशन करू शकतो आणि इथं आपल्याला या रिॲक्शनमुळं क्लोरीन गॅस मिळतो. सो द फर्स्ट मेथड इज बाय द ऑक्सिडेशन ऑफ HCl. The oxidizing agent is MnO2. Like this, oxidizing agent आपण KMnO4 वापरला आणि HClचं ऑक्सिडेशन केलं. तर सेकंड म्हणजे याच मेथडमधला आपण ऑक्सिडायझिंग एजंट वेगळा वापरला आहे. KMnO4 is used as oxidizing agent. Here KMnO4 is converted into KCl, MnCl2 and here hydrogen is removed and we can obtain 5 chlorine molecules. So you have to remember these two reactions. By the oxidation of HCl, we can prepare chlorine gas in the laboratory. Now the second method, by the action of concentrated H2SO4 on the mixture of NaCl and manganese dioxide, that is MnO2. Concentrated H2SO4 ची reaction common salt NaCl आणि MnO2 वर केल्यामुळं आपल्याला क्लोरीन गॅस मिळवता येतो. How? Here this reaction takes place in two steps. That is, NaCl first reacts with H2SO4 to give NaHSO4, that is sodium hydrogen sulfate, and it is converted into HCl. NaCl plus 4H2SO4 gives 4NaHSO4 plus 4HCl. Again this MnO2 आपण सेकंड रिॲक्टंट घेतलाय. हा MnO2 या HCl बरोबर रिॲक्ट होतो आणि मिळतो आपल्याला MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. म्हणजे हीच रिॲक्शन परत आपण इथं बघू शकतो. लक्षात घ्या, लक्षात ठेवायला आपल्याला अडचण नाही आहे. फक्त या रिॲक्शनमध्ये आपल्याला पहिली रिॲक्शन लक्षात ठेवायला पाहिजे. या दोन्हींची जर ॲडिशन आपण केली जी ही रिॲक्शन दोन स्टेपमध्ये घडते. 4HCl इथं वापरला गेला, हा 4HCl इथं म्हणजे प्रोड्यूस झाला आणि त्यामुळं ही रिॲक्शन टोटल आपल्याला मिळेल 4NaCl प्लस 4H2SO4 प्लस MnO2 gives here 4
NaHSO4 plus MnCl2 plus 2H2O, and we can obtain chlorine gas. Chlorine gas is prepared. Like this, by the action of concentrated H2SO4 on a mixture of NaCl and MnO2, the reaction takes place like this, but this reaction takes place in two steps. In first step, NaCl is converted into NaHSO4 and 4 HCl molecules are produced. These HCl molecules react with manganese dioxide to give manganese chloride, H2O molecules and chlorine gas. So this step and this step are equal. Remember here, first you have to convert NaCl into NaHSO4 and HCl. Like this, we can prepare chlorine gas in the laboratory by these two methods, that is by oxidation of HCl and second by action of concentrated H2SO4 on mixture of NaCl and MnO2. Then we shall consider how chlorine gas is prepared or how it is manufactured on the large scale, how chlorine gas can be prepared. For preparation of chlorine on large scale, here again the first method is Deccan's process, in which there is oxidation of HCl takes place. HClचं परत ऑक्सिडेशन होणार, म्हणजे इथं आपण म्हटलं ऑक्सिजन ॲड होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि मग या प्रोसेसमध्ये HCl हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला जातो, ज्यासाठी CuCl2 हा कॅटॅलिस्ट आणि टेम्परेचर 723 केल्विन या कंडिशनमध्ये आपल्याला HClचं ऑक्सिडेशन होऊन क्लोरीन गॅस आणि वॉटर मॉलिक्युल्स मिळतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डेकन्स प्रोसेस. ह्या डेकन्स प्रोसेसमध्ये पहिलं जसं आपण बघितलेलं होतं, लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला क्लोरीन गॅस तयार करायचा असेल तरी आपण HClचं ऑक्सिडेशनच करतो. इथंही HClचं ऑक्सिडेशन केलं in presence of atmospheric oxygen, in the presence of catalyst CuCl2, and the condition of temperature is 723 Kelvin. The reaction takes place to give chlorine gas and 2 H2O molecules are produced. The second method is electrolysis process. Electrolysis of concentrated NaCl, it is carried out. Concentrated NaCl, or this solution is called as brine solution. This is called as brine solution. And what is electrolysis? You know, in the topic electrochemistry we have considered electrolysis is the process in which the chemical reaction is carried out by supplying electrical energy. आपण ज्याचं इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत त्या इलेक्ट्रोलिसिसला म्हणजे त्या सोल्युशनला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट, आणि त्यामध्ये कॅथोड आणि एनोड डीप करून इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन घडते, दॅट इज रिडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलिसिस. आणि हे इलेक्ट्रोलिसिस कुणाचं घडवून आणायचं आपल्याला? कॉन्सन्ट्रेटेड NaClचं. You know that NaCl is a salt, that is it is electrolyte, so it is in the form of ions. म्हणजे NaClचं आयनायझेशन होऊन Na+ आणि Cl- आयन्स आपल्याला ऑलरेडी त्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनमध्ये मिळणार आहेत आणि याच्याबरोबर असणार आहेत H2Oचे मॉलिक्युल्स. वी हॅव टेकन सोल्युशन ऑफ NaCl अँड सो H2O मॉलिक्युल्स म्हणजे पाणीसुद्धा त्यात असणार आहे, पाण्याचे मॉलिक्युल्स असणार आहेत. मग कॅथोड जवळ कुठली रिॲक्शन होते आणि एनोड जवळ कुठली रिॲक्शन होते? यू नो दॅट रिडक्शन टेक्स प्लेस ॲट कॅथोड, दॅट इज इलेक्ट्रॉन्स आर गेन. इथं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते H2O मॉलिक्युल्सकडून घेतले गेले आणि ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला H2 आणि OH आयन्स मिळतात. H2Oचं रिडक्शन होतं आणि मिळणार आपल्याला H2 अँड 2 OH- ions are produced. These OH- ions which are produced, they are combined with Na+ ions from NaCl and we can obtain NaOH. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन पासून आपण NaOH तयार करू शकतो. म्हणजे NaOHच्या प्रिपरेशनची ही एक मेथड आहे बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन. सो रिमेंबर हिअर, जेव्हा आपण क्लोरीन गॅस तयार करणार आहोत तेव्हा
कॅथोड जवळ आपल्याला मिळणार NaOH आणि एनोड जवळ रिॲक्शन होणार ती ऑक्सिडेशन, दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे जे Cl मायनस आयन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स लूज करतील. Cl मायनस आयननं एक इलेक्ट्रॉन लूज केला, आपल्याला मिळेल क्लोरीन ॲटम. हा क्लोरीन ॲटम फ्री स्टेटमध्ये राहत नाही आणि त्यामुळे तो दुसऱ्या क्लोरीन ॲटम बरोबर कंबाईन होईल. म्हणजे इनॉल आपल्याला रिॲक्शन या पद्धतीनं मिळेल. 2Cl मायनस गिव्ज Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. किंवा आपण हीच रिॲक्शन अशी लिहिली, हा Cl मायनस Cl ॲटम मिळाला, आपल्याला इलेक्ट्रॉन मिळाला, एक Cl ॲटम दुसरा Cl ॲटम कंबाईन होऊन आपल्याला Cl2 गॅस मिळाला. म्हणजे ॲनोडजवळ क्लोरीन गॅस मिळेल. अँड सो दिस इज द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ क्लोरीन गॅस बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन ऑर कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोल्युशन. इथं आपल्याला ॲनोडजवळ क्लोरीन गॅस मिळतो हे लक्षात ठेवायचं आहे. क्लोरीन गॅस मिळणार तो या Cl मायनस आयन्सपासून NaCl मधल्या. मग Cl मायनस आयन्सचं Clमध्ये कन्व्हर्जन व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, त्याचा हा इलेक्ट्रॉन लूज व्हायला पाहिजे. हा इलेक्ट्रॉन लॉस केला त्यानं, याचा अर्थ त्याचं ऑक्सिडेशन झालं. आणि ऑक्सिडेशन कुठं होतं, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये, ॲनोडमध्ये. ॲनोडवर ऑक्सिडेशन होईल आणि कॅथोड जवळची रिॲक्शन आपल्याला पाण्यासाठी आधी लक्षात ठेवावी लागेल. H2O मॉलिक्यूल 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ज H2 प्लस 2 OH मायनस आणि हे OH मायनस आयन्स Na प्लस आयन्स कंबाईन होऊन मिळणार आपल्याला NaOH. सो दीज आर दी 2 मेथड्स फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोरीन गॅस. दॅट इज फर्स्ट इज ऑक्सिडेशन ऑफ HCl अँड सेकंड इज इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोल्युशन. विच आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. क्लोरीनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. क्लोरीन सुरुवातीला म्हटलं तसंच हा ग्रीनिश येलो गॅस आहे. क्लोरीनचा कलर आपण जर विचारात घेतला तर हा ग्रीनिश येलो, याला म्हणता येईल आपल्याला हिरवट पिवळा, आणि हा कलर ओळखत नाही, पेल ग्रीनिश येलो गॅस असतो. तुम्ही लॅबमध्ये काही रिॲक्शन्समध्ये आपल्याला क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होताना मिळतो, तो गॅस अनुभवू शकता, म्हणजे त्याचा कलर बघू शकता, ग्रीनिश येलो गॅस आहे. याचा ऑर्डर हा पंजेंट म्हणजे झिंझिण्या आणणारा असेल आणि सफोकेटिंग आहे. म्हणजे ह्या वातावरणात तुम्ही क्लोरीन जास्त इनहेल केला तर आपल्याला सफोकेशन म्हणजे अस्वस्थ वाटू शकतं. म्हणजे क्लोरीन हा ग्रीनिश येलो गॅस आहे आणि त्याचा ऑर्डर पंजेंट अँड सफोकेटिंग गॅस. इफ यू कन्सिडर द नेचर ऑफ क्लोरीन गॅस, इट इज पॉयझनस इन नेचर. क्लोरीन हा विषारी वायू म्हणून आपण वापरतो, दॅट इज हा पॉयझनस गॅस आहे. लिक्विफिकेशन, इट इज इझिली लिक्विफाईड, जे हा इझिली लिक्विफाय होऊ शकतो. वाय इझिली लिक्विफाय होऊ शकतो, तुम्हाला माहीत आहे. लिक्विफिकेशन केव्हा लवकर होईल, जेव्हा क्लोरीन मॉलिक्युल्स हे यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स और वॉन्डरवॉल्स फोर्स, हा वॉन्डरवॉल्स फोर्स गॅसमध्ये हे अतिशय वीक असतात. आणि याच्यामध्ये जर कम्पेअर केला आपण तर ज्या गॅसमध्ये हा वॉन्डरवॉल्स फोर्स हा जास्त असतो, म्हणजे स्ट्रॉंग असतो, ते गॅसियस मॉलिक्युल्स इझिली एकमेकांच्या जवळ येऊ शकतील आणि त्यामुळे त्याचं लिक्विफिकेशन लवकर होऊ शकेल. म्हणजे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्लोरीन मॉलिक्युल्समधलं जास्त असल्यामुळं हा इझिली लिक्विफाय होऊ शकतो. आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे 293 केल्व्हिन, म्हणजे लिक्विड बॉइलिंग पॉईंट त्याचा 293 केल्व्हिन आहे. जेव्हा क्लोरीन गॅस लिक्विफाय होईल आपल्याला तेव्हा ग्रीनिश येलो लिक्विड मिळतं. म्हणजे याच कलरचं लिक्विड आपल्याला मिळू शकतं. जो गॅसचा कलर आहे त्याच गॅसचा कलरचं लिक्विड आपल्याला मिळू शकतं आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 293 केल्व्हिन. सोल्युबिलिटी इन वॉटर, क्लोरीन इज हायली सोल्युबल इन वॉटर. आणि क्लोरीन डिझॉल्व झाल्यानंतर पाण्यामध्ये जे सोल्युशन मिळतं आपल्याला किंवा जे वॉटर आहे त्याला आपण क्लोरीन वॉटर म्हणतो आणि हे क्लोरीन वॉटर आपण प्रयोगशाळेत वापरू शकतो. सोल्युबिलिटी क्लोरीनची पाण्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळं तो पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्याबरोबर जे सोल्युशन मिळतं त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, क्लोरीन वॉटर म्हणतो. आणि हे क्लोरीन वॉटर आपण प्रयोगशाळेत रिएजंट म्हणून वापरू शकतो. त्यानंतर क्लोरीनची डेन्सिटी ही हवेपेक्षा 2 ते 5 पटीनं जास्त आहे. तो डेन्स आहे किंवा हेवियर आहे
2 to 5 टाइम्स हेवियर दॅन एअर, आणि त्यामुळे तो हवेत आपल्याला खाली राहताना मिळेल, म्हणजे खाली राहील हवेत, आणि त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत क्लोरीनच्या. याचा कलर तर आता म्हटला क्लोरस या शब्दावरूनच क्लोरीन हे नाव त्याला पडलं, आणि ह्या क्लोरस शब्दाचा अर्थ आहे ग्रीनिश येलो. याचा वास सफोकेटिंग आणि पंजंट, म्हणजे आपल्या नाकाला झिंझिण्या आणणारा, त्रासदायक असणारा आहे. पॉयझनस गॅस आहे, जास्त वेळ आपण त्याला इनहेल करू शकत नाही. याचं लिक्विफिकेशन इझिली होतं आणि तो कन्व्हर्ट होतो तो ग्रीनिश येलो लिक्विडमध्ये. त्याचा बॉइलिंग पॉईंट 293 केल्विन आहे. सोल्युबिलिटी याची पाण्यामध्ये हाय असल्यामुळं जेव्हा पाण्यामध्ये सोल्युबल होईल तेव्हा जे वॉटर तयार होईल त्याला आपण क्लोरीन वॉटर असं म्हणतो. अँड क्लोरीन गॅस इज 2 to 5 times heavier than air. So all these are the physical properties. Now we shall consider which are the chemical properties of chlorine. तर क्लोरीनच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघूया. विच आर दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. हाऊ क्लोरीन रिॲक्ट्स विथ डिफरंट मेटल्स. यू नो व्हॉट आर मेटल्स अँड व्हॉट आर नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्स बरोबर क्लोरीनची रिॲक्शन झाली तर आपल्याला क्लोराईड मिळतं. त्याचं जसं हॅलोजन्स रिॲक्ट विथ मेटल्स टू गिव्ह हलाइड्स, मग क्लोरीन क्लोराईड मिळणार, फ्लोरीन फ्लोराईड मिळणार. तसं इथं क्लोरीन लक्षात ठेवूया आपण. समजा ॲल्युमिनियम बरोबर क्लोरीनची रिॲक्शन झाली, ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण ट्वाइस Al प्लस थ्राइस Cl2 गिव्ज ट्वाइस AlCl3. जिथं आपण व्हॅलन्सी डिटरमाइन करण्यासाठी ची ह्या AlCl3 या कंपाऊंडचा वापर केला आहे. Alची व्हॅलन्सी तर +3 आहे, आणि म्हणून आपण ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2 atoms of Al combines with 3 molecules of Cl2 to give aluminum chloride, 2 molecules of aluminum chloride. Like this, sodium reacts with chlorine to give sodium chloride. Iron react with chlorine to give ferric chloride. Like this, metals react with chlorine to give its chloride. Again, non-metals also react with chlorine to give chlorides of these non-metals. Phosphorus, you know that phosphorus is obtained in P4. P4 plus 6Cl2 gives 4PCl3, that is phosphorus trichloride. S8 plus 4Cl2 gives 4S2Cl2. So remember, metals as well as non-metals react with chlorine to give its corresponding chloride. Now क्लोरीन हॅज ग्रेटर ॲफिनिटी फॉर हायड्रोजन. हायड्रोजनचं अट्रॅक्शन असणार आहे क्लोरीनला, कारण क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं ह्या क्लोरीनला तो सहजासहजी हायड्रोजनला अट्रॅक्ट करू शकतो. हायड्रोजन बरोबर किंवा हायड्रोजन असणाऱ्या कुठल्याही कंपाऊंड बरोबर जेव्हा क्लोरीन रिॲक्ट होतं तेव्हा आपल्याला HCl हा प्रोडक्ट मिळतो. म्हणून पहिल्या रिॲक्शनमध्ये बघा आपण म्हटलं जेव्हा हायड्रोजन हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला 2HCl मिळाला. हायड्रोजन असणारं कंपाऊंड आपण घेतलं आहे हायड्रोजन सल्फाइड H2S, हा जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा मिळेल अगेन HCl अँड सल्फर इज रिमूव्ड. सो रिमेंबर, chlorine has higher or greater affinity for hydrogen, and it reacts with hydrogen or the compounds containing hydrogen to give HCl as the main product. How chlorine reacts with NH3? How it reacts with ammonia gas? There are two types of reactions when ammonia is used in excess. अमोनिया आणि क्लोरीन यामध्ये दोन प्रकारे ही रिॲक्शन आपण विचारात घ्यायची आहे. बघा, या आणि या दोन्ही रिॲक्शनवर कॉन्सन्ट्रेट करूया आपण. इथं जर क्लोरीन आणि अमोनियाच्या क्वांटिटीमध्ये आपण अमोनियाची क्वांटिटी जास्त प्रमाणात घेतली तर आपल्याला अमोनियम क्लोराईड आणि नायट्रोजन गॅस मिळतो. अमोनियम क्लोराईड आणि नायट्रोजन गॅस हा प्रोडक्ट मिळणार आहे. आणि जर अमोनिया आणि क्लोरीन गॅस यांच्या प्रपोर्शनमध्ये आपण क्लोरीनची क्वांटिटी जास्त प्रमाणात घेतली तर नायट्रोजन ट्रायक्लोराईड हा प्रोडक्ट मिळतो, जो एक्सप्लोजिव्ह आहे, जो एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरला पण जातो, आणि थ्राइस HCl मॉलिक्युल्स आर देअर. सो यू हॅव टू रिमेंबर रिॲक्शन ऑफ क्लोरीन विथ अमोनिया. इट टेक्स प्लेस इन 2 ways. जे हे दोन पद्धतीनं आपण रिॲक्शन सांगू शकतो.
जर अमोनिया जास्त प्रमाणात असेल या दोन्हींच्या तर रिॲक्शन काय होते, आणि जर क्लोरीन जास्त प्रमाणात असेल तर ती रिॲक्शन काय होते. त्यानंतर हाऊ क्लोरीन रिॲक्ट्स विथ अल्कली. अल्कली मीन्स बेसिस. NaOH बरोबर आपण जर रिॲक्शन कन्सिडर केली तर ही NaOH बरोबर होणारी रिॲक्शन सुद्धा दोन प्रकारे आपण विचारात घेऊ शकतो. इफ यू टेक कोल्ड अँड डायल्यूट NaOH, when it reacts with Cl2 we can obtain sodium chloride, sodium hypochlorite and H2O. These two products are obtained. That is, when cold and dilute alkali reacts with chlorine, you can obtain chloride and hypochlorite. So when NaOH, cold and dilute NaOH reacts with chlorine, you can obtain sodium chloride and sodium hypochlorite and H2O is produced. And when hot and concentrated NaOH reacts with chlorine gas, you can obtain NaCl and NaClO3 and H2O molecules, that is sodium chloride and sodium chlorate is obtained. So these products, NaCl is obtained in both, water molecules are obtained in both, but these two products are different. Sodium hypochlorite and sodium chlorate is obtained. So you have to remember these 2 points, that is, when cold and dilute NaOH is obtained reacted with chlorine, the products are different, and when hot and concentrated NaOH is reacted with chlorine, the products are different. When dry and slaked lime, that is CaOH twice, reacts with chlorine, you can obtain CaOCl2. This is bleaching powder. So for the preparation of bleaching powder, chlorine is used. Here slaked lime, when dry slaked lime reacts with Cl2, remember we can obtain bleaching powder CaOCl2, CaCl2 plus twice H2O. Then how chlorine reacts with hydrocarbons. When chlorine reacts with saturated hydrocarbons, we can obtain the substitution products. म्हणजे इथं आपल्याला हा हायड्रोजनला क्लोरीन सबस्टिट्यूट करेल. CH4 मिथेन जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होईल इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, दॅट इज सनलाईटमध्ये आपण जर ही रिॲक्शन घडवून आणली तर मिथेनमधला एक H हा क्लोरीन सबस्टिट्यूट करतो, म्हणून ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. आणि जर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील, फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलं इथिनचं एक्झाम्पल, इथिन जर क्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला ॲडिशन प्रोडक्ट मिळतो. या प्रोडक्टला आपण म्हणू शकतो 1,2-डायक्लोरोइथेन. सो यू कॅन ऑप्टेन ॲडिशन प्रोडक्ट्स. इथं डबल बॉन्ड आहे त्यामुळं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हा एक क्लोरीन इथं ॲड झाला आणि दुसरा क्लोरीन इथं ॲड झाला आणि हा म्हणून ॲडिशन प्रोडक्ट आहे. जे हायड्रोकार्बनसाठी आपल्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल तर आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल तर दोन प्रकारच्या रिॲक्शन सांगता येतील. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसाठी इथं मिळणार आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणजे क्लोरीनची जागा हायड्रोजनची जागा क्लोरीन घेईल. आणि जर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल तर इथं आपल्याला ॲडिशन रिॲक्शन मिळेल. आणि इथं इथिनची रिॲक्शन आपण कन्सिडर केली तर 1,2-डायक्लोरोइथेन हा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. सो some of these chemical properties are there. We shall consider then how oxidizing property of chlorine is obtained. The next chemical property of chlorine is oxidizing property. Here oxidizing property, see here in this reaction we can explain this. Ferrous sulfate and this is ferric sulfate. Ferrous sulfate चं ऑक्सिडेशन होऊन फेरिक सल्फेट मिळाला. फेरस सल्फेट इथं ऑक्सिडेशन नंबर आहे Fe +2, FeSO4, त्याचं आयनायझेशन होतं Fe+2 आणि SO4-. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe हिअर +2, इट इज कॉल्ड एज फेरस अँड इट इज कन्वर्टेड इंटू Fe2SO4 thrice. So here oxidation number of Fe is +3. SO4 चे -2 into 3 that is -6 आणि हे 3 म्हणजे +6 and so +3 the oxidation number of Fe. So here sulfate you can say +2 ferrous आणि फेरिक याचं कन्वर्जन आपल्याला करता येईल. तसंच Na2SO3
it is converted into sulfate. Sulfite is converted into sulfate. Sodium sulfite, it is converted into sodium sulfate, and like this oxidizing property of chlorine can be explained. Now sulfur dioxide, it is converted into sulfur trioxide with the action of chlorine, and in presence of water this sulfur dioxide is converted into H2SO4. सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन SO2चं कन्व्हर्जन आधी SO3 मध्ये होतं क्लोरीनच्या प्रेझन्समध्ये, आणि हा क्लोरीन जेव्हा पाण्याबरोबर म्हणजे ही रिॲक्शन जेव्हा वॉटरच्या सानिध्यात होते तेव्हा जो SO3 आहे तो आपल्याला H2SO4 मध्ये कन्व्हर्ट झालेला मिळेल आणि HCl तिथं इव्हॉल्व होईल. आयोडीन I2 इथं आपल्याला मिळणार आहे ते आयोडिक ॲसिड, म्हणजे आयोडेटमध्ये याचं कन्व्हर्जन होतं आणि ते सुद्धा असंच होणार आहे, पाण्याबरोबर रिॲक्ट होत आणि आपल्याला आयोडिक ॲसिड मिळू शकतं. क्लोरीनची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे ब्लिचिंग प्रॉपर्टी. ब्लिचिंग नाही तर तुम्हाला त्याचा आपल्याला कलरलेस मॅटर मिळवायचा असेल किंवा व्हाईट कलर आणायचा असेल, स्टेन्स रिमूव्ह करायचे असतील तर ब्लिचिंग एजंट म्हणून क्लोरीन वापरला जातो. पण हा ब्लिचिंग एजंट म्हणून वापरताना त्याची ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आणि ब्लिचिंग प्रॉपर्टी या दोघांचा वापर केव्हा होईल तर तिथं मॉइश्चर असायला पाहिजे, म्हणजेच वॉटरच्या सानिध्यातच क्लोरीन आपल्याला ब्लिचिंग प्रॉपर्टी देऊ शकतो. रिमेंबर दिस इज द condition. Bleaching action of chlorine takes place in the presence of moisture. How? Here chlorine reacts with water to give HCl and HOCl, and this HOCl gives the nascent oxygen. Remember, nascent oxygen is useful, or it is the main factor which bleaches the colored organic matter or vegetable matter. How the reaction takes place? The colored organic matter or the vegetable matter reacts with nascent oxygen to give colorless organic matter. So remember here, the bleaching property of chlorine is taking place only in the presence of moisture, that is water molecules are necessary here. And why water molecules are necessary? Because due to the action of water this chlorine is converted into HOCl, and by the decomposition of HOCl you can obtain nascent oxygen which is responsible for the bleaching property. And this reaction takes place, or this is the process, that is colored organic matter, it reacts with oxygen and you can obtain the colorless organic matter. Like this, these are the next two property, that is oxidizing property of chlorine and bleaching property of chlorine. Now which are the uses of chlorine? For purification and sterilizing of drinking water. पाण्याचं शुद्धीकरण आणि स्टरलायझिंग म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणूया आपण. तुम्हाला माहीत आहे जे आपल्या नळाला पाणी येतं, आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो ते पाणी शुद्ध आणि निर्जंतुक करून जे दिलं जातं नगरपालिकेकडून, त्या टाक्यामध्ये क्लोरीनचा वापर केला जातो त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी. जे ड्रिंकिंग वॉटरच्या प्युरिफिकेशन आणि स्टरलायझिंगसाठी याचा वापर होतो. तसंच आत्ता आपण बघितलं हा ब्लिचिंग एजंट म्हणून वापरला जातो. हा ब्लिचिंग एजंट म्हणून वापरला जातो मग कॉटन फॅब्रिक्सच्या ब्लीच करण्यासाठी, किंवा तुम्हाला जो पांढरा शुभ्र कागद आपल्याला मिळतो व्हाईट कलरचा एकदम, त्याच्या आधी जी प्रोसेस होत असते त्यामध्ये म्हणजे जो लाकडाचा लगदा असतो ज्याला आपण वूड पल्प म्हणतो, त्याचं ब्लिचिंग करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. रेयॉन्स किंवा जे फॅब्रिक्स असतात याचं ब्लिचिंग करण्यासाठी वापर केला जातो त्याचा. मग इथं होतं काय तर क्लोरीन हा स्ट्रॉंग ब्लिचिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणून अतिशय जे डेलिकेट मटेरियल असतं म्हणजे आपण सिल्क म्हणूया किंवा वूल म्हणूया, याच्या ब्लिचिंगसाठी क्लोरीनचा वापर केला जात नाही, कारण तो क्लोरीन त्यामध्ये शिल्लक राहतो त्या मटेरियलवर आणि त्या मटेरियलला तो डिस्ट्रॉय करू शकतो किंवा त्याचा नाश करू शकतो. आणि म्हणून इथं जे डेलिकेट मटेरियल्स असतात
त्यांच्या ब्लिचिंगसाठी क्लोरीनचा वापर केला जात नाही. आपण अँटीक्लोर म्हणून SO2चा वापर बघितलेला होता बघा. SO2च्या याच्यामध्ये तो अँटीक्लोर म्हणून वापरला जातो. अँटीक्लोरिंग एजंट म्हणजे तो काय करतो, तर जो क्लोरीन राहिलेला आहे तो रिमूव्ह करण्यासाठी, ब्लिचिंग प्रोसेसमध्ये जो क्लोरीन राहिलेला असतो शिल्लक, तो त्या कपड्यांचा नाश करू नये म्हणून परत अँटीक्लोरिंग एजंट म्हणून SO2चा वापर केला जातो. आणि म्हणून इथं लक्षात घ्या, जे डेलिकेट मटेरियल आहे तिथं त्याचं ब्लिचिंग करण्यासाठी क्लोरीन वापरला जात नाही. For extraction of the noble metals like gold and platinum, chlorine can be used. It is used in the preparation of different drugs, वेगवेगळ्या औषधांमध्ये, डाईज, DDT, CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म यांच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला क्लोरीनचा वापर होऊ शकतो. क्लोरीन हा पॉयझनस गॅस तयार करण्यासाठी वापरला जातो. जिथं आपण फॉसिन गॅस, मला माहीत आहे, जर क्लोरोफॉर्म हवेत उघडा ठेवला तर तो रिॲक्ट होतो, ऑक्सिजन बरोबर हवेतल्या कंबाईन होतो आणि आपल्याला फॉसिन गॅस मिळू शकतो आणि म्हणून तो ब्राऊन कलरच्या बॉटलमध्ये ठेवला जातो. हा गॅस तयार करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. टियर गॅस, ज्याला आपण अश्रुधूर असं म्हणतो, तुम्हाला माहीत असेल, पोलीस वगैरे हा गॅसचा वापर, म्हणजे हा विषारी म्हणता येणार नाही, पण यामुळं गर्दीला पांगवण्यासाठी मग इथं नाकाला किंवा डोळ्याला हा त्रासदायक होऊ शकतो आणि त्यामुळं याला टियर गॅस म्हटलेला आहे, अश्रुधूर. मस्टर्ड गॅस, म्हणजे तुम्ही रासायनिक, जिथं काही युद्धामध्ये सुद्धा रासायनिक अस्त्र म्हणून या गॅसेसचा वापर केला जातो. जे शत्रूला निष्क्रिय बनवतात, त्यांना इनॲक्टिव्ह बनवायचं, फक्त त्यांना मारण्यासाठी नाही तर त्यांना इनॲक्टिव्ह बनवायचं. त्यांच्या स्किनवर, हाता मस्टर्ड गॅसमुळं स्किनवर अफेक्ट होऊ शकतो किंवा डोळे, नाक चुरचुरणं असे भाग होऊ शकतात आणि यासाठी रासायनिक अस्त्र म्हणून असे गॅस वापरले जातात आणि या गॅसच्या प्रिपरेशनसाठी क्लोरीनचा वापर केला जातो. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ क्लोरीन. दिस इज ऑल अबाउट दी क्लोरीन.